नमस्कार, आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी। हरिओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली माऊली अशा अखंड नामघोषात पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा 4 किलोमीटरचा अवघड टप्पा दिवेघाट लीलया पार केला। पुण्यातील 2 दिवसाचा मुक्काम आटपून एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार असे म्हणत शहरातील भक्तांनी या माऊलींच्या सोहळ्याला निरोप दिला। मंगळवारी संध्याकाळी 7:07 हा माऊलींचा सोहळा दिवेघाट पार करून झेंडेवाडी येथे दाखल झाला। दिवेघाटातील सह्याद्रीच्या कडांवर झालेल्या पावसामुळे हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात वारकऱ्यांचा हा सोहळा मोठ्या उत्साहात चालत होता। दर करत हा सोहळा पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे पोहोचला आणि यानंतर हा सोहळा संध्याकाळच्या मुक्कामासाठी सासवड येथे दाखल झाला। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम देखील सासवडमध्येच असणार आहे। मोमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुळे, पुरंदर। निवारा सेड असेल, मंडप असेल, सगळ्याची मोठी असेल, सर्वांनी आतापर्यंत धावपळ केली बनवली आहे। त्या धावपळीचं हे साज येतं नाही। आज माऊलींचे आगमन झाल्यानंतर जे पूर्ण काही 15 दिवस कष्ट केले त्याचं एक आम्हाला काय आनंदामध्ये दरवर्षी मिळतो। आमचे भाग्य आहे आमच्या झेंडेवाडीमध्ये सवय आणि माऊलीचं थांबते